Hello friends. Today we will see the next chapter from drugstore and business management subject, that is sale promotion. Myself Nilesh Subhachan Jain, lecturer at DCS Institute of Pharmacy, Devpur, Dhude. So let's start with the introduction. So the main aim of any business is to earn the maximum profit. अँड दिस पॉसिबल ओनली थ्रू अ मॅक्झिमम सेल. प्रत्येक बिझनेसचा जेव्हा आपण स्टार्ट करत असतो तर त्यामागचा एक एम असतो, एक ऑब्जेक्टिव्ह असतं की टू अर्न द मॅक्झिमम प्रॉफिट. जास्तीत जास्त नफा कमवा, जास्तीत जास्त पैसे कमवा. अँड दॅट कॅन बी अचीव और दॅट कॅन बी पॉसिबल ओनली वेन वी इन्क्रीज द सेल, when we maximize the sale. At that time we got a main profit or we earn the maximum profit. So it can be achieved by using a various techniques of sale promotion. जे maximum sale occur होणार आहे, that maximum sale can be occur by using a various techniques of sale promotion. The sale promotion includes those marketing activities अदर दॅन पर्सनल सेलिंग. तर सेल प्रमोशनमध्ये अशा मार्केटिंग ॲक्टिव्हिटीज आहेत विच इज अदर दॅन अ पर्सनल सेलिंग, ॲडव्हर्टायझिंग अँड पब्लिसिटी दॅट स्टिम्युलेट कंझ्युमर्स पर्चेसिंग अँड डीलर इफेक्टिवनेस सच ॲज विंडो डिस्प्ले और विंडो शोज and exposition and demonstration. So sale promotion mainly includes window display, shows, exposition and demonstration. Means sale promotion includes those marketing activity which is other than personal selling, advertising and publicity. So other than that, which activity? So it can be achieved by using a window display, shows, expositions and demonstration. सो व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ सेल प्रमोशन. सेल प्रमोशन का करतो? सो द ऑब्जेक्टिव्ज ऑफ सेल प्रमोशन इज टू इंट्रोड्यूस अ न्यू प्रॉडक्ट, टू अट्रॅक्ट न्यू कस्टमर्स. एखादा प्रॉडक्ट लॉन्च करायचं आहे किंवा इंट्रोड्यूस करायचं आहे मार्केटमध्ये, और टू अट्रॅक्ट अ न्यू कस्टमर फॉर परचेसिंग दॅट प्रॉडक्ट. फॉर दॅट पर्पज वी अट्रॅक्ट द न्यू कस्टमर्स फॉर परचेसिंग और फॉर बाईंग दॅट प्रॉडक्ट. देन नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह दॅट इज टू मेंटेन ओल्ड कस्टमर. जे एक्झिस्टिंग कस्टमर आहेत त्यांना मेंटेन करायचं. देन टू इम्प्रूव्ह पब्लिक इमेज ऑफ द फर्म. सो इट मीन्स दॅट इम्प्रूवमेंट इन अ पब्लिक और इम्प्रूवमेंट पब्लिक इमेज ऑफ द फर्म इनडायरेक्टली कॉजेस इन्क्रीज इन अ सेल. जर फर्मची इमेज जर पब्लिकच्या मनात जर चांगली असेल, फर्मचं नाव जर पब्लिकच्या मनात चांगलं असेल, ॲट दॅट टाईम इट इन्क्रीजेस द सेल. देन टू पॉप्युलराइज अ ब्रँड नेम ऑफ द प्रॉडक्ट. then next that is to assist salesmen and dealers, and last objective that is to induce customer to purchase more item. These are the objectives of sale promotion. सेल प्रमोशन थोडक्यात काय की इन्क्रीज इन अ मॅक्झिमम सेल. इन्क्रीज इन अ मॅक्झिमम सेल कॉजेस इन्क्रीज इन अ अर्निंग ऑफ अ प्रॉफिट. सो फॉर दॅट पर्पज these are the objective of that sale promotion. So there are number of techniques of sale promotion. आता in number of techniques, first that is a free sample, second that is a trading stamp, third one that is coupons, fourth that is premium or bonus offer, fifth that is price contest, and last one that is fair and exhibitions. So let's see one by one. सो इन फ्री सॅम्पल टेक्निक ऑफ सेल प्रमोशन याच्यात काय होत असतं? देर आर नंबर ऑफ फार्मास्युटिकल फर्म्स और कंपनीज सेंड देअर मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह टू द फिजिशियन्स फॉर डीलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ फ्री सॅम्पल ऑफ देअर मॅन्युफॅक्चर्ड गुड्स. तर काही जे फार्मास्युटिकल कंपनी आहेत किंवा काही ज्या फार्मा कंपन्या आहेत तर ते काय करतात की दे अपॉइंट अ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह. आता त्या मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हचं काय काम? तर त्या मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह थ्रू
तो प्रत्येक फिजिशियनसोबत डीलिंग करणारे अँड ॲट दॅट टाईम ही डिस्ट्रीब्यूट अ सॅम्पल दॅट इज अ फ्री सॅम्पल ऑफ देअर मॅन्युफॅक्चर्ड गुड्स टू द फिजिशियन. तर तो फ्री ऑफ कॉस्ट ते सॅम्पल जे असणार आहे ते सॅम्पल त्या फिजिशियनला हे वाटणारे. बट द ॲडव्हान्टेज मीन्स दिस टेक्निक इज युजफुल वे ऑफ इंट्रोड्युसिंग अ न्यू प्रॉडक्ट. दिस इज अ ॲडव्हान्टेज की एक प्रॉपर वेनं एक प्रॉपर चॅनल थ्रू आपण इंट्रोडक्शन ऑफ न्यू प्रॉडक्ट हे करत आहे इन द firm or in the society through that physician. But the disadvantage of this technique, that is, it is a very expensive method and it is used only by big organization. का कारण की जेव्हा आपण फ्री सॅम्पल हे वाटत आहे सो इट कॉजेस अ एक्सपेन्सेस और इट कॉजेस अ सम अमाउंट ऑफ मनी. So that's why that technique is a very expensive technique of self promotion and it is not applied by small organization. Generally that techniques are implemented by big organization. The next, that is a trading stamp. आता trading stamp काय की trading stamp which is issued to the customer through a retailer in proportion to the amount of purchase. जो कस्टमर जेवढं परचेस करणार आहे अकॉर्डिंग टू दॅट रिटेलर प्रोवाइड अ ट्रेडिंग स्टॅम्प टू हिज कस्टमर. आता कस्टमर काय करणार तर द कस्टमर गोज द कलेक्टिंग स्टॅम्प ऑन हिज परचेस. कस्टमर ते ट्रेडिंग स्टॅम्प कलेक्ट करणार आहे आणि एक सफिशियंट अमाऊंटमध्ये जर ते ट्रेडिंग स्टॅम्प आले मीन्स वन्स ही हॅज कलेक्टेड स्टॅम्प्स of an adequate amount, he obtain a free gift or free product in exchange of this stamp. तर जेव्हा त्याच्याकडे सफिशियंट अमाऊंटमध्ये स्टॅम्प आले जेव्हा तो पर्चेसिंग करतो आहे पर्चेसिंग करत असताना त्याला स्टॅम्प मिळणार आहे. असं नंबर ऑफ स्टॅम्प किंवा एक ॲडिक्वेट अमाऊंट ऑफ स्टॅम्प जर त्याच्याकडे आले तर तो बाय एक्सचेंजिंग दॅट स्टॅम्प टू द रिटेलर ही गॉट अ फ्री प्रॉडक्ट ऑफ दॅट फर्म through that retailer. So this technique induces customer to buy products from those retailer who offer such a stamp. तर जनरली काय होत असतं या ट्रेडिंग स्टॅम्प टेक्निकमुळे ऑफ सेल प्रमोशन तर इन्क्रीज इन अ सेल हा होत असतो. का कारण की त्या कस्टमरला ट्रेडिंग स्टॅम्प हे मिळते आणि ड्यू टू दॅट ट्रेडिंग स्टॅम्प ही ऑफर्स और ही गॉट अ एक्स्ट्रा प्रॉडक्ट और फ्री प्रॉडक्ट. That's why that trading stamp is a very useful technique of sale promotion. The next, that is a coupons. So coupon is a certificate that entitle its holder to a specified saving on a purchase of specified product. आता जनरली कूपन्स हे दिले जात असतात किंवा इश्यूड केले जात असतात ऑन अ स्पेसिफाईड प्रॉडक्ट और ऑन अ नंबर ऑफ प्रॉडक्ट. सो a firm may distribute a coupon through mail. आता जनरली कूपन्स कसे मिळत असतात सो जनरली कूपन्स आर गेट थ्रू द मेल्स न्यूजपेपर मॅगझिन और थ्रू द रिटेलर्स. सो द होल्डर ऑफ coupons can buy a product at a discount from the retailer. जेव्हा तो कूपन त्या रिटेलरला दाखवणारे तो जो कस्टमर असणार तो कस्टमर त्या रिटेलरला जेव्हा ते कूपन दाखवणार आहे तर त्याला एक फ्री प्रॉडक्ट म्हणा किंवा एक कन्सेशन रेटमध्ये ते प्रॉडक्ट त्याला मिळणार आहे. अ फर्म रिझेंबर्स द रिटेलर फॉर द व्हॅल्यू ऑफ coupons collected by him from his customers. The retailer generally do not like this scheme because it creates a financial and accounting problem for them. But means that coupon जी सेल प्रमोशनची जी टेक्निक आहे that technique is not लाईक बाय रिटेलर्स. का कारण की इथं फायनान्शियलचे जे प्रॉब्लेम्स होत असतात ॲट द टाईम ऑफ अकाउंटिंग तर ते प्रॉब्लेम्स हे क्रिएट होत असतात म्हणून दॅट कूपन्सची जी टेक्निक आहे ऑफ सेल प्रमोशन ही जनरली रिटेलरला आवडत नाही. देन नेक्स्ट दॅट इज अ प्रीमियम और बोनस ऑफर. आता ॲज नेम इट सेल्फ इंडिकेट प्रीमियम किंवा
बोनस ऑफर म्हणजेच काय की एक्स्ट्राचे प्रॉडक्ट तिथं मिळणार आहे, एक जास्तीचे प्रॉडक्ट तिथं मिळणार आहे, म्हणून त्याला म्हटलं जातं आहे प्रीमियम और बोनस ऑफर. आता जनरली इन दिस टेक्निक द फर्म ऑफर्स अ सर्टन quantity of product free of cost on the purchase of specified quantity of the product. तर जनरली इथं जो रिटेलर असतो तो रिटेलर एक किंवा ती जी फर्म असणार आहे ती जी फर्म ऑफर करते प्रीमियम और बोनस ऑफर. आता या प्रीमियम और बोनस ऑफरमध्ये काय होतं आहे की फ्री सॅम्पल म्हणा किंवा फ्री ऑफ कॉस्ट प्रॉडक्ट त्या कस्टमरला हे प्रोव्हाइड केले जात असतात. That is a premium or bonus offer. आता generally that technique can be implemented or that premium offer can be of 3 types. First type that is a with pack premium. आता with pack premium offer मध्ये काय होतं आहे की product is given along with the और फ्री प्रॉडक्ट इज गिवन अलॉंग विथ द प्रॉडक्ट. म्हणजेच काय जो एक्झिस्टिंग प्रॉडक्ट आहे जो प्रॉडक्ट आहे त्याच्यासोबत फ्री प्रॉडक्ट हे त्या कस्टमरला दिलं जात असतं. थोडक्यात की आपण म्हणतो की बाय वन गेट वन फ्री, म्हणजेच एक परचेस करा दुसरं तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. दॅट टाईप ऑफ टेक्निक इज ऑकर इन अ प्रीमियम back offer किंवा with a pack premium offer. Then second that is a reusable containers. आता generally the product are packed in such a container that has utility for the customer आफ्टर इट इज कन्झ्युम. तर जनरली काय होत असतं फर्म जी असते ते जे बिझनेस ऑर्गनायझेशन असतं तर ते पॅकिंग अशा कंटेनरमध्ये केलं जात असतं ते प्रॉडक्टला की दॅट प्रॉडक्ट और दॅट कंटेनर इज रियूज बाय दॅट कस्टमर. दॅट इज अ रियुजेबल कंटेनर. आता जनरली आपण जर असं रियुजेबल कंटेनर थोडक्यात जर म्हणायचं राहिलं किंवा एक्झाम्पल जर आपण घेतलं तर बोर्नविटाचं जे कंटेनर्स आहे तर दॅट बोर्नविटा कंटेनर again used by that consumer for packing a different products. मीन्स असं प्रॉडक्ट डिस्पेन्स करायचं आहे किंवा असं प्रॉडक्ट पॅक करायचं आहे की ते जे कंटेनर असणार आहे दॅट कंटेनर आर रियूज बाय दॅट कस्टमर्स. देन फ्री इन द मेल प्रीमियम. आता जनरली अ फ्री गिफ्ट इज गिवन टू द कस्टमर ऑन अ प्रोड्युसिंग अ प्रूफ ऑफ परचेस दॅट इज कॅश मेमो और रॅपर ऑफ द प्रॉडक्ट. आता या फ्री इन मेल प्रीमियम ऑफरमध्ये काय होत असतं की एक फ्री गिफ्ट हे प्रोव्हाइड केलं जात असतं ऑन अ प्रोड्युसिंग अ प्रूफ. त्यानं जर परचेस केलं आहे त्यानं जर ते कूपन म्हणा किंवा कॅश मेमो जे असेल किंवा रॅपर ऑफ द प्रॉडक्ट ते जर दाखवलं तर त्या कस्टमरला फ्री ऑफ चार्ज किंवा फ्री गिफ्ट हे दिलं जात असतं. द नेक्स्ट दॅट इज अ प्राईस कॉन्टेस्ट. आता या प्राईस कॉन्टेस्टमध्ये काय होत असतं तर जनरली दॅट प्राईस कॉन्टेस्ट विच आर हेल्ड बाय द दॅट बिझनेस ऑर्गनायझेशन फॉर द कस्टमर्स. आता जनरली जे बिग ऑर्गनायझेशन असतात किंवा डीलर्स म्हणा किंवा सेल्समन्स म्हणा तर दे हेल्ड दॅट प्राईस कॉन्टेस्ट फॉर द customer and they required to write a slogan or complete a sentence about the utility of product. Attractive price are given for best entries. तर त्या कॉन्टेस्ट म्हणजे काय स्पर्धा आहे तर प्राईसची किंवा एक स्पर्धा भरवली जाते तिथं आणि त्या स्पर्धेमध्ये रिगार्डिंग अ प्रॉडक्ट काही स्लोगन्स असतील किंवा रिगार्डिंग अ प्रॉडक्ट काही युटिलिटी असेल किंवा रिगार्डिंग अ प्रॉडक्ट काही इन्फॉर्मेशन असेल ते कस्टमरकडनं काढली जात असते ती कस्टमरकडनं जाणून घेतली जात असते. अँड जो कस्टमर असणार आहे मीन्स अट्रॅक्टिव्ह प्राईस आर गिवन फॉर बेस्ट एंट्रीज. जो बेस्ट कस्टमर असणार आहे ज्यानं चांगले स्लोगन म्हणा ज्यानं चांगले फायदे म्हणा ज्यानं चांगलं डिस्क्रिप्शन म्हणा त्या प्रॉडक्टबद्दल जर सांगितलं त्या कॉन्टेस्टमध्ये त्या स्पर्धेमध्ये तर अशा कस्टमरला एक प्राईस हे दिलं जात असतं इन अ प्राईस कॉन्टेस्ट टेक्निक ऑफ सेल प्रमोशन. देन लास्ट वन दॅट इज अ फेअर अँड एक्झिबिशन्स. आता फेअर्स अँड एक्झिबिशन्स म्हणजे काय की काही फेअर्स किंवा एक्झिबिशन्स हे असे भरवले जातात मीन्स अरेंज केले जात असतात बाय नंबर ऑफ और बाय वेरियस बिग ऑर्गनायझेशन. आता जनरली फेअर्स अँड
exhibitions are organized to display and popularize the product of the firm. तर ते फेअर्स अँड एक्झिबिशन्स काय केले जात असतात की टू पॉप्युलराइज द ब्रँड, टू पॉप्युलराइज द इमेज ऑफ द फर्म इन द माइंड ऑफ अ कस्टमर. आता त्या फेअर अँड एक्झिबिशन्समध्ये डिस्प्ले केले जात असतात ते प्रॉडक्टला, म्हणजेच काय की एक विंडो डिस्प्ले टाईप किंवा शोरूम टाईप. तर डिस्प्ले ऑफ प्रॉडक्ट केले जात असतात. अपार्ट फ्रॉम दॅट popularize the brand or popularize the product of the firm. For example, in various medical and pharmaceutical conferences or seminars or scientific congress, the pharmaceutical firm and their allies industry participate in exhibition organized by their organizing committee. तर काही जे फार्मास्युटिकल कंपन्या ज्या असतात दे ऑर्गनाइज दॅट सच अ टाईप ऑफ फेअर अँड एक्झिबिशन्स. तर तिथं नंबर ऑफ फिजिशियन हे आलेले असतात आणि नंबर ऑफ फिजिशियन्स जेव्हा येत असतात किंवा नंबर ऑफ थोडक्यात म्हणा कस्टमर तेव्हा तिथं जेव्हा येत असतात ॲट दॅट टाईम डिस्प्ले ऑफ प्रॉडक्ट किंवा पॉप्युलराइज द प्रॉडक्ट और गिव द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग दॅट प्रॉडक्ट और न्यू लॉन्च प्रॉडक्ट ही त्या फिजिशियन्सला त्या कस्टमर्सला ही प्रोव्हाइड केली जात असते. ऑन सच अ ऑकेजन द फर्म ऑल्सो डिस्ट्रीब्यूट अ लिटरेचर टू इंट्रोड्यूस इटसेल्फ अँड इट्स प्रॉडक्ट. तर त्याच कॉन्फरन्समध्ये त्या सेमिनारमध्ये त्या फेअर अँड एक्झिबिशन्समध्ये लिटरेचर्स हे प्रोव्हाइड केले जात असतात. फ्री सॅम्पल हे दिले जात असतात त्या फिजिशियन्सला आणि एक ती इन्फॉर्मेशन रिगार्डिंग दॅट प्रॉडक्ट, रिगार्डिंग दॅट ब्रँड, रिगार्डिंग दॅट फर्म ही इन्फॉर्मेशन त्या फिजिशियन्सला प्रोव्हाइड केली जात असते. दीज आर द टेक्निक्स ऑफ अ सेल प्रमोशन. थँक्यू.